पलीकडे पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज तेजस आपण पाहतोय. दोन सलामवीर जोडी आपण पाहतोय. मागच्याच आठवड्यामध्ये जर पाहिलं तर दनसार चषकामध्ये नक्कीच रनरअप राहिला होता संघ मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून जर पाहिलं तर सुरुवात केली सिंगल रन्सने. पायावर चेंडू होता, थोडासा चेंडूला खेळून काढला सिंगल रनसाठी. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळतंय. धावसंख्या 1 स्कोर कार्डवर. आणि चांगली सुरुवात केली. बी संघ देखील आपण पाहतोय भडकून म्हणजे महालक्ष्मी या विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे संघ आज पालघरमध्ये देखील आपण पाहिलं या संघाने प्रवेश घेतला होता. आज बोईसरमध्ये देखील प्रवेश घेतलाय. त्याची चालना मिळाली या संघाला. खूप चांगल्या पद्धतीने खेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू प्रेक्षकांना काय हवं असतं तर मित्रांनो, खरोखरच जो चांगला खेळतो तो खेळ पाहायला खूप आवडत असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मात्र पाहतो तेजसला देखील बीट केलंय या गोलंदाजांनी. यावेळेस नो चेंडू होता. तेजसने इझिली या चेंडूला डन केलंय, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 ने वाढतील. धावसंख्या होतील 5-6 धावा स्कोर कार्ड वरती. या चेंडूवर 5 धावा आल्या. 9+4 अशा एकंदरीत 5 धावा. आणखीन एक 9चा कॉल आहे. 1+1 2. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर खूप चांगले टाकले होते, ज्यामध्ये जोश पाहायला मिळाला होता गोलंदाजाचा. पण इथून आपण पाहतोय जे 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपण पाहतोय विशाल ज्या पद्धतीने आपण पाहतोय श्री महालक्ष्मी चे जनरेटर आपण पाहतोय आज स्वतःच ऑनर्स आहेत श्री महालक्ष्मी जनरेटरचे. खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. जेणेकरून आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान जर कोणाला जनरेटरची आवश्यकता असेल तर विशालकडे आपण संपर्क करू शकतायत. बरोबर, याचा एक आपण पाहतोय शांत खेळाडू, परंतु यावेळेस आणखीन एक फटका चांगला होता. कोणीतरी चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 धाबा. 12 धाबा झाल्यात स्कोर कार्ड वरती. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. चांगली बॅटिंग करतायत तेजस आणि विशाल ओपनिंगला आल्यात. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स घ्यायचा आहे, कारण की माहिती आहे 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याचमुळे धावा देखील चांगल्या आल्या. इथून जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर सन्मानदायक खेळणं खूप गरजेचं होतं आणि त्याच पद्धतीने खेळून काढलाय. 13 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. या देऊया मातोश्री विजयला संधी. थँक्यू डीजे मास्टर. सर, येत्या 7-8 मार्चला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक अगदी आपण बघू शकता याच मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. वर्ष 4 असेल. 24 टीमला प्राधान्य दिलं जाईल. 2100 रुपये प्रवेश फी असेल. युट्यूबला ही स्पर्धा असेल. कॉन्टॅक्ट आपण करू शकतात. विकास कदम, सुमित जाधव, स्वप्नील मुळे, सोएब अन्सारी यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. प्रथम पारितोषिक असेल 25,000, द्वितीय 15,000, तृतीय आणि चतुर्थ 4,000 पारितोषिक असेल. येत्या 7 आणि 8 मार्च रोजी डे स्पर्धा असेल अंडर बॉक्स क्रिकेटची. याच मैदानावर जोडीपूजाने ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. वर्ष 4 असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नितीनला आणलं गेलंय. नितीन एक चांगला गोलंदाज आहे. जर पाहिलं तर वडकून बीट संघाकडून परत त्याच्यावर हल्ला चढवलाय विशाल तरे. हावी होताना आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजावर. चांगला फटका पाहायला मिळाला विशालच्या बॅट मधून. हा पायावर थोडासा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु विशालला हा अवगत असा फटका खेळताना पाहायला मिळाला. चौकार आलाय. पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल नितीन. याही वेळेस आपण पाहतोय जागा बनवली, थोडीशी बॅकफुटला गेले. चांगला पंच केला होता. सिंगल रन्स मात्र नाही रोखू शकणार. इथून जर पाहिलं तर सिंगल विशालने स्ट्राईक चेंज केले. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने वाढेल. 18 धावा झाल्या. चांगली बॅटिंग दर्शवत आहेत दोन्ही फलंदाज. ज्या पद्धतीने लयमध्ये आहे यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ आपण नेहमीच पाहतोय चांगला उभारताना. आज पूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डगआउट मध्ये आहे. ओपनिंग जोडी ज्या पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने इथून जर पाहिलं तर आडवा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र रोखण्यात यश आलंय आतापर्यंत गोलंदाज नितीन यादव. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. याही वेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता.
या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता 3 ऑफिशियल पंच ज्या पद्धतीने पाहतोय. सिक्सर आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला धीरज मोरे आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर खान बिट्टू. नावाजलेले तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. पालघर बॉक्स अंडरम क्रिकेटचा जर विचार केला तर हे पंच नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला. जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन एक मिळेल. चांगली रणनीती आखली ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चौकार आल्यानंतर सिंगलला चालना दिलं जात आहे. येस आमचे आदरणीय सन्माननीय संतोषजी मराठे साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस बोईसर आनंदजी धोडी साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस बोईसर संतोषजी मराठे साहेब, सरचिटणीस महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतील. संतोषजी मराठे साहेब, स्वागत आहे. स्वागतम स्वागतम स्वागतम. मानाचा सन्मान चिन्ह, सुगंधित पुष्पगुच्छ आणि मायची उपदार शाल देऊन स्वागत केले जाते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 20 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वर झालेत. 2 षटक कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी करणला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून जर पाहिलं तर 10च्या सरासरीने खेळतोय संघर्ष मुरबे संघ. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला इथून जर पाहिलं तर रोखण्यामध्ये यश प्राप्त केलंय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आर्यन होता. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय आर्यनने. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू कारण याचा बॅट मध्ये आलाय. इथून पुन्हा एकदा थोडस पंपल परंतु सावरलंय स्वतःला. रन्स मात्र सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे. भटपूट संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय भटपूट असंघ देखील खूप चांगला संघ म्हणून आपण पाहतोय. आज त्यांना एंट्री नाहीये परंतु मिळाली नाहीये परंतु ब संघाला सपोर्ट करण्यासाठी देखील आज येताना आपल्याला पाहायला मिळते. ही टीम एकत्र असण्याची खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ओळख आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला गॅप मध्ये शोधलाय तेजस यावेळेस. जबरदस्त बॅट आणि बॅटच्या पद्धतीने जर पाहिलं तर चौकार मिळवलाय. चौकाराने धावसंख्येचा स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचतोय एकंदरीत 25 धाबा. चांगली बॅटिंग, चांगली फटकेबाजी. इथून आपण पाहतोय तेजस ज्याचा विचार केला जातोय तेजसची बॅटिंग जर पाहिली ना तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मैदानाच्या चारही बाजूला खेळणारा खेळाडू कोण असेल तर तेजस आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघामधून. चांगली बॅटिंग आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर ओपनिंग मध्ये आतापर्यंत त्याचं स्थान इथून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात करणे हे त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक फटका, आणखीन एक जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. याला ज्या पद्धतीने पीक केला चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला. ऑन साइड रिजन मध्ये फटका सजवला 4 धावांसाठी. विचार करण्यासाठी आता मात्र एकत्रित येत असताना वडकून ब संघ पाहायला मिळेल. कारण की धावसंख्या ज्या पद्धतीने लुटल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिलं तर स्कोर कार्ड वर 29 धाबा. शॉर्ट ब्रेक घेऊया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू थँक्यू. नक्कीच 2 झटके आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त अशा रीतीने 2 चौकार पाहायला मिळाले तेजसच्या बॅट मधून. इथून आपण पाहतोय गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा यावेळेस सरळ चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू जातोय यष्टांवर आदळतोय आणि आणखीन एक विकेट मिळतोय. तेजसचं विकेट आपल्याला पाहायला मिळाला. महत्वपूर्ण ओपनिंग मध्ये आला होता. चांगली बॅटिंग केली तेजसने आणि एकंदरीत जर पाहिलं तर 14 धावांवर त्याचा विकेट या ठिकाणी मिळवताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू पाहायला मिळाला करणच्या या हातातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निर्भय निर्भय देखील एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आधी जर पाहिलं तर टीम मध्ये आला त्यानंतर एक चांगला गोलंदाज, एक चांगला बॅट्समन आणि आता मात्र आपण पाहतोय संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घेतले जाते. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकानंतर 10च्या सरासरीने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड नक्कीच पाहायला मिळेल 30 धाबा.
थँक्यू. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या 30 धावा स्कोर कार्ड वरती. एका check. बाजूला आपण पाहतोय नेक्स्ट मॅच पॅराडाईज बोईसर वर्सेस जीएनसीसी यानंतर होणारी नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं. टॉस बॉक्स कडे टॉस केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. तर शेवटचे 6 चेंडू इथून जर पाहिलं तर हाताळण्यासाठी गोलंदाज आदर्शला आणलंय. इथून आपण पाहतोय आदर्श कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाचा जर विचार केला तर तिन्ही गोलंदाजे 10-10 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथून पाहतोय निर्भय पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा खराब हाताळलाय. लेगस्टिकच्या खूप बाहेर चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव 31 धावा स्कोर कार्ड वरती. उलटा चेंडू आहे. सन्मान दिलाय या चेंडूला. चांगला फटका बनवलाय. परंतु आपण पाहतोय कुठेतरी रोखण्यामध्ये यश आलंय. पंचांकडे वळून पाहिलं होतं. यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली. नक्कीच बॅटरने तिसऱ्या पंचांची मागणी केली. सॉफ्टी सीझन जर पाहिलं तर आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे. परंतु इथून तिसऱ्या पंचांकडे जाऊया. काय घडलंय काय बिघडलंय पाहण्यासाठी. थँक्यू ऋतिक. इथून जर पाहिलं तर पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला गेला. दोन चेंडूची घोषणा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आणखीन वाढेल 1 स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 33 धावा. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट टाकला. त्यानंतर नो चेंडू. म्हणजे चौथे षटक जो आहे तो आतापर्यंत जर पाहिलं तर एकही चेंडू न टाकता धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 3 खर्च केलेत आतापर्यंत त्यांनी. आदर्श पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा देखील चेंडू जर पाहिला तर नोचा कॉल आलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला जर पाहिलं तर नोचा कॉल आला पंचांकडून. तुषार सॉरी आपण पाहतोय विशाल तरे आपल्याला पाहायला मिळाला. थोडस नाराज आहे. नो चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. याला चांगला फटका कन्वर्ट करू शकला असता. परंतु तिथे कुठेतरी चुकले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स मात्र 1+1 2 येतील. आतापर्यंत 5 धावा आल्या. एकही चेंडू टाकलेला नाहीये आदर्शाने. थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या वाढली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो क्लीन या ठिकाणी आपण पाहतोय. निर्भय मात्र सिंगल रन साठी गेला होता. इथून क्लिक क्लिक करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ यष्टांवर आदळतोय. गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय निर्भय. इथून जर पाहिलं तर आज 2 खेळाडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दिसत नाहीये. हार्दिक आणि ध्रुव हे दोन्ही ब्रदर्स आपण पाहतोय आज नाही आहेत. परंतु आनंदाची ही देखील गोष्ट आहे. ते मैदानात ते आज युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत असतील. कारण की असे कित्येक खेळाडू आहेत मुरबे गावाचे जे मॅच कधीही चुकवत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लग्नाचा वाढदिवस आहे आणि ते साजरा करण्यासाठी आज वहिनीने परमिशन दिलेली नाही त्यांना. इथून आपण पाहतोय मॅच साठी नाही आहेत ते. परंतु मॅच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील आमच्याकडून आज लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. खूप चांगले खेळाडू आहेत. दोन्ही ब्रदर्स आपण पाहतोय हार्दिक आणि ध्रुव. नवीन फलंदाज अनिकेत आलाय या ठिकाणी आपण पाहतोय. तो चेंडू यावेळेस आणखीन एक नोचा कॉल आहे पंचांचा. इथून जर पाहिलं तर खराब खराब आणि खराब गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. यस आता मात्र क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. बघूया तिसऱ्या पंचांची मागणी केली कशा पद्धतीने मात्र ही मागणी पूर्ण होईल की नाही हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जाऊया आपण मातोश्री विजयकडे. हॅलो. पंचांचा इशारा आपल्याकडे पोहोचलेला आहे. नो चेंडू आहे. कमरेच्या खूप वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे नोचा इशारा. गुड डिसिजन मी म्हणेन पंचांनी ज्या पद्धतीने आपण पाहतोय जी नजर आहे पंचांची खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर
इथून आपण पाहतोय रनआउट साठी मात्र मागणी केली. तेच इथे मात्र आपण पाहतोय क्लिअरली आउट होतोय. फलंदाज रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. निकेत बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर अंशू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एक सिनियर खेळाडू आहे, परंतु आपण पाहतोय ज्या पद्धतीने विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे त्याला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड आतापर्यंत लागली जाते 36 धावा, 36 रन. चांगली धावसंख्या झाले. इथून चेंडूचा खेळ आपण पाहतोय फक्त एकच झालाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच बॅट क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू अजूनही बाकी आहे. हे देखील दर्शवले. याही वेळेस चांगला चेंडू आदर्शच्या या हातातून आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिले तर जे फलंदाज येत आहेत ते बाहेर जात आहेत. चांगली गोलंदाजी वापरतायत. जी गोलंदाजी त्यांनी खर्चिक केली होती, कुठेतरी कमबॅक करणारी ही गोलंदाजी आता मात्र दर्शवत असताना की खूप चांगला चेंडू हाताळला. आतापर्यंत तीनही विकेट जर पाहिले तर तिन्ही विकेट्स बोल्टच्या माध्यमातून बाहेर गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिला तेजस बाद झाला. चेक. त्यानंतर आपण पाहिलं संतोष टाइमवर देखील लक्ष द्या. फिल्डिंग टीमला कळवा, टाइम खूप घेतला जातोय. नवीन फलंदाज प्रथम आलाय. तर नक्कीच वडकून बी संघाला मी म्हणेन की टाइमाकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. जास्त टाइम वेस्ट करू नये. मॅच देखील आपल्याला महत्वाचे आहेत. त्या टाइमामध्ये मॅच पूर्ण करायची असतात. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला सजवला होता, परंतु चेंडूला अडवलंय. रन्स मात्र इथून सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता मात्र आपण पाहतोय विशाल तरे स्ट्रायकिंग वर पोहोचलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल. एकंदरीत 37 धावा. अजूनही चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशाल तरे पुन्हा एकदा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श. चांगली बॅटिंग केली विशालने आतापर्यंत. विशालच्या बॅट मधून जर पाहिलं तर 2 चौके जरूर आले आहेत, पण इथून आणखीन एंड चांगलं होणं खूप गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतो टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून रनआउटचा चान्स, परंतु नक्कीच सेफ झोन मध्ये आहेत फलंदाज, त्यामुळे रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. एकदा बॅकफुटला घेऊन मोठा पंच करण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. इथून जर पाहिलं तर थांबवलंय पूर्णपणे. विशाल तरेला देखील एक चांगला बॅट्समन आहे, परंतु आता चांगली बॅट गोलंदाजी केले मी म्हणेन. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू ओव्हरची होईल समाप्ती, परंतु नाही बाकी आहे. नो त्याचा सक्सेस झाला होता, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी केली. इथून आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या टीम कडून फाईट साठी हा तिसऱ्या पंचांची मागणी केली. चेक. धन्यवाद डीजे मास्टर. मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. दशरथ धोडी यांना मी विनंती करेल गौरीकांतजी झा आणि कुंदनजी सिंग यांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. अगदी आपण बघू जी पाण्याची सोय आम्हाला करून दिलेली आहे, या दोन्ही मान्यवरांनी करून दिलेली, त्यांचं खूप खूप धन्यवाद. गौरीकांतजी झा आणि कुंदनजी सिंग स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. ओव्हर झालेली आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स कडे. स्वागत समारंभ होत असताना मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र पॅराडाईज बोईसर आणि त्यांच्या विपक्ष जीएनसीसी या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. थँक्यू डीजे मास्टर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र संतोषजी मराठे साहेबांना मी विनंती करेल, या पण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
नेक्स्ट मॅचचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. जाऊया टॉस कडे. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या टॉस बॉक्स मध्ये. पब्लिक थोड़ा बाजूला हो ना, थोड़ा बाजू हो जाइए, कैमरा आने दीजिए. आलेला आहे. टॉस केला जाईल मराठे साहेबांच्या शुभ हस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र कॉल असेल बोईसर पॅराडाईज टीमचा. टेल टेल टॉस विन केलाय, काय घेणं. तर ती बघायला गेलं तर दरवर्षी आपण या स्पर्धेमध्ये खेळतात. खूप चांगला रेकॉर्ड आहे तुमचा. कोणतीही स्पर्धा अशी नाही जी पॅराडाईज टीमने गाजवली नाही. ते दबाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. पहले मैच है कि स्कोर अच्छा हो रहा है तो 40 प्लस करने अच्छा खेलते अच्छे खिलाड़ी है, क्या कहेंगे इस ऑर्गेनाइजर के बारे में. जोड़ी पूजा का बहुत अच्छा होता है और ये फाइट जोड़ी पूजा का बहुत पहला टूर्नामेंट है अशोक का है और बहुत अच्छा ऑर्गेनाइज है ग्राउंड बहुत बेस्ट लक दूंगा आपके टीम के लिए. सऊया जीएनसीसी टॉस केलाय, बॅटिंग आलाय, किती धाव बनवले जातील. कसं वाटतं इकडे आल्यानंतर, दाखल झाल्यानंतर या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणणार. खूप चांगला ग्राउंड बनवलाय. लाईट आणि खूप चांगला आहे. किती धाव धावण्याचा प्रयत्न असेल. यस बेस्ट लक तुमच्या टीमला. मराठे साहेब आहेत आमच्या समेत, काय म्हणणार या स्पर्धेबद्दल मराठे साहेब. आज सरपंच चषक सरावली ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदजी दोडी साहेब तसेच माननीय व्यासपीठ आज आज एक 24 टीम आज 12 आहेत का? आज एक 12 टीम खेळतायत आणि सगळेच खेळाडू हे अतिशय उत्साहाने आणि चांगलं मी एक मागची मॅच बघितली, अतिशय सुंदर मॅच खेळत होते. असेच तुम्ही प्रगती करा, मैदानी खेळ खेळा. सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो. खास करून आयोजकांना शुभेच्छा देतो. हे अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून सरपंच आपले आनंदभाई यांना पुनश्च शुभेच्छा देऊन माझे मी शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा मी मराठी साहेबांना विनंती करेल, आपण आधारपूर्वक बसून घ्या मुख्य व्यासपीठावर. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रीतम घरत. आपण पाहिलं त्यांचा आवाज. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला रोहित आपण पाहतोय चांगली सुरुवात करताना. जर पाहिलं तर 6 धावा पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर चौकार आली आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूला राहुल आणि दुसऱ्या बाजूला आर्यन. राहुलच्या बॅट मधून जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर अनिकेतची फेकी होती, चांगली फेकी पाहायला मिळाली, परंतु ज्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर पहिला विकेट या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 6 धावा. 6-1 असं मात्र आपण पाहतोय. जिंकण्यासाठीचं लक्ष जो पाहायला मिळालाय बल 38 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 6 धावा बनवल्या गेल्या आहेत. वडकून महालक्ष्मी बी संघ आपण पाहतोय. महालक्ष्मी वडकून बी च्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगलं नक्कीच या अंडरअर्म बॉक्स क्रिकेटच्या मुळे जर पाहिलं तर खूप चांगल्या संधी मिळाल्या गेल्या. प्रत्येक गावातील खेळाडूंना ज्याची ओळख पटली गेली आपण पाहतोय आणि कोण कसा खेळतोय हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आतुरलेले असतात, जेणेकरून या टुर्नामेंटमध्ये कोणता खेळाडू हा उभरता पाहायला मिळतोय त्याच पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू होता, लेग स्टिक वर टाकला होता आणि सरळ लेग स्टिक उडवली जाते.
गडी क्रमांक दुसरा बॅक टू द डगआउटला आउट होतोय. दुसरा गडी बाद. थँक्यू थँक्यू. अजून जर पाहिलं तर दोन गडी बाद झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर अजूनपर्यंत 6 धावा आपण पाहतोय. आदर्श आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 7 धावा स्कोर कार्डवर. एक यंग टॅलेंट आहे गोलंदाज ज्या पद्धतीने आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनीस यांनी सुरुवात केली याच वर्षामध्ये, परंतु एक चांगला गोलंदाज आहे. लेग कटर गोलंदाज, परंतु ज्या पद्धतीने आज गोलंदाजी करते थोडीशी खराब गोलंदाजी होते. व्हाईट लाईनच्या खूप बाहेर जाणारा, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू टाकण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करतोय. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉवर चेंडू टाकला होता. सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट केली जाईल. इथून नक्कीच म्हणतात इक्के दुक्के से काम नाही चलेगा. जर खेळायचं असेल तर चौकार तुम्हाला मारावे लागतील. जर जिंकायचं असेल तर मात्र आपण पाहतोय इथून प्रयत्न केले जात नाहीत आतापर्यंत. आणखीन एक पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूप बाहेर चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आणखीन एक वाईट चा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव जर पाहिली तर 10 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. ओहो, चांगला चेंडू. चेंडू जर पाहिलं तर टॉस केला होता. थोडासा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. ते इशा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. स्कोर कार्ड थांबलं जाईल. यावेळेस हलक्या हाताने घेऊन काढलाय. निकेत चेंडूला पकडेल. रन्स मात्र सिंगल. सिंगलच्या मदतीने धाबा 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 11 धाबा. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केले आहेत. आणि गोलंदाज आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत ते षटकातील. दोन चेंडू बाकी आहेत. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि त्यामध्ये रंगण्यात झालेलं मॅच प्रेक्षकांचं देखील खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळतोय. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही स्पर्धा आज नाव लौकिक होताना पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन्स घेतले गेले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 1च्या मदतीने 12 धाबा. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पडकून संघाचा जर विचार केला तर अशा पद्धतीने आलाय आणि बोल्ड आहे. क्लीन बोल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. यष्टांना देखील लागलंय असं पंच देखील म्हणतायत. आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद आहे. आउट झालाय. ओव्हर होते समाप्त. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत आहे. आणि धावसंख्या जर पाहिलं तर 6च्या सरासरीने संघ खेळतोय 12 धावा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर करण आलाय. नवीन ऋतेश आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी 12 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर 12 मध्ये 26 बनवायचे आहेत. ऋतेशची गोलंदाजी ट्रॅकवर. इथून पाहतोय आपण फलंदाज आदर्श आला. चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 12 मध्ये अजूनही 25 बनवायचे आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु अनिकेत त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन सिंगल मिळेल. सिंगलने जाणीव आहे यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाला. जास्त काही नक्कीच आपल्याला नुकसान होणार नाहीये ज्या पद्धतीने सिंगल जात आहेत, परंतु कुठेतरी मोठे फटके थांबवण्याचा प्रयत्न यावेळेस एकाच ट्रॅकवर दोन्ही फलंदाज नक्कीच येताना पाहायला मिळेल. आणखीन विकेट मिळेल रनआउटच्या रूपाने. आता मात्र आपण पाहतोय तर करणला माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय तो म्हणजेच तिसरा.
आज जर पाहिलं तर आपण पाहतोय संघर्ष मुरबे संघाला ज्या जर्सी देखील पाहायला मिळते प्रत्येकाच्या अगदी पाठीवर आपण वामिका स्टार म्हणजेच मेहुल पाटील हे स्पॉन्सर्स आहेत आणि पीएन स्पोर्टच्या माध्यमातून ही जर्सी जी आहे ती आज पुरवली गेली. प्रत्येक संघाकडे आज जे स्पॉन्सर्स आहेत खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत जेणेकरून आपलं नाव देखील नक्कीच होणं गरजेचं आहे. यावेळेस नक्कीच काय घडलंय तर आपण पाहतोय हिट विकेट झालाय, गडी बाद झालाय, सरळ स्टंपवर बॅट या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळाला. गडी बाद होताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशिक आलाय. नितीन बाद झाल्यानंतर परंतु इथून जिंकणं देखील महत्वाचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर अजूनही स्थिरावलेली आहे 14 या आकड्यावर. अजूनही 24 ची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू आडव्या बॅटने केलाय प्रहार परंतु तेजस तिकडे चांगले क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला पकडण्यामध्ये यश आणि रन्स मात्र सिंगल मिळेल. 23 ची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा खेळ जर पाहिला तर 7 चेंडू आणि 23 धाबा. 7 मध्ये 23 बनवायचे आहेत. आदर्श प्रयत्न तर करत आहे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका सजवण्याचा परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होते आणखीन एक सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 16 धाबा. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 22 ची आवश्यकता. थँक्यू. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर विशाल तरे 6 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे. जे हाणामारीचं षटक हाताळावं लागेल. आदर्शला देखील मोठे प्रहार करावे लागतील तरच ही मॅच जिंकेन असं मी म्हणेन. पहिला चेंडू या ठिकाणी विशाल तरे याचा. 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑफसाईड रिझन मध्ये ज्या पद्धतीने लावले गेलेत पण तो खराब चेंडू आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर खूप बाहेर लेगस्टिकच्या बाहेर होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. यावेळेस पाहतोय फटका सजवण्याचा प्रयत्न होता ऑनसाइड रिझनला पण तो चेंडू गेलाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. तर मात्र 5 मध्ये 20 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 20 धाबा. जिंकण्यासाठी अजूनही लक्ष आहे महालक्ष्मी वडकुट बी संघाला. याही वेळेस आणखीन एक वाईट चेंडू. 5 मध्ये 19 ची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रहार तर मोठा होता परंतु सो आपण पाहतो कनेक्शन तितकासा चांगला राहिला नाहीये बॅटचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल रन सहित 18 ची आवश्यकता आहे. अजूनही 4 मध्ये 18. मॅच थोडीशी लांब जाताना वडकुट संघाकडून ज्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी हाताळली चांगली गोलंदाजी केली. 6 ची सरासरीने आतापर्यंत गोलंदाजी केली 3 षटकामध्ये. तर हा 4थं षटक आपण पाहतोय विशाल हाताळताना जिथे 2-3 धाबा ज्या आहेत एक्स्ट्रा मध्ये नक्कीच खर्च केल्यात परंतु मोठे फटके येऊ दिलेले नाहीत. फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला पकडलंय. प्रथम होता चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्यांनी आणि इथून जर पाहिलं तर विकेट देखील घेतलाय. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. येणाऱ्या चेंडूचा जर विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे. आपण पाहतोय फटका सजवलाय परंतु शेवटच्या मुवमेंट मध्ये आपण पाहतोय हा फटका सजवताना प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर मॅच अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक होता स्कोरिंग मध्ये मिस्टेक होती. याही वेळेस आपण पाहतोय विकेट मिळालाय मी म्हणेन विशाल तरी याला बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर मॅच जिंकले चांगल्या पद्धतीने खेळी पाहायला मिळाली संघर्ष मुरबे संघाची. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नो डाऊट विशाल तरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विशाल आपण यायचंय.